नमस्कार. तर आम्ही कराड, कोयनानगर, चिपळूण, त्याचबरोबर गणपतीपुळे, रत्नागिरी, मार्लेश्वर, नाणीज अशी ट्रिप करत पुन्हा कोल्हापूर मलकापूर मार्गे कराडला आलो. एका रिक्षामध्ये बसून आम्ही जवळजवळ खूप लांबचा प्रवास केला. पाटण मार्गे जाताना हे नदीचं सुंदर असं दृश्य बघत आम्ही रस्त्यानं वेगवेगळे पर्यटन स्थळं किंवा ठिकाणं बघत आम्ही पुढे सरकलो. हे पहा, कोयनानगरमध्ये काही माकडांना खायला घालताना पाहत आहात. हे पहा, भांडे वगैरे सगळं आम्ही सोबत नेलतं आणि आम्हाला जिथं वाटेल तिथं आम्ही राहत होतो. आणि हे बघा, मस्तपैकी कोयनानगरचं नेहरू उद्यान आहे, जे खूप सुंदर आहे. नेहरू उद्यानचा मनमोहक परिसर, इथं गेल्यानंतर तुम्हाला फोटोचा मोह आवरता येणार नाही. इतके सुंदर असा परिसर आहे. तिथं एकच गाणं आठवणार, तो खींच मेरी फोटो, तो खींच मेरी फोटो, तो खींच मेरी फोटो, या या. आणि हा फोटोचा स्पॉट खूप सुंदर बनवला त्यांनी. हा सुद्धा कोयनानगरमध्ये नेहरू उद्यानमध्ये आहे. तुम्ही गेला तर नक्की इथे फोटो काढा, कारण खूप सुंदर हा स्पॉट आहे. ही बघा, मनमुराद फोटोचा आनंद लुटताना बारक्या पोरांचं सोडा, पण असल्या ठिकाणी गेलं का नाही, आपण सुद्धा लहान होतो, मनसोक्त खेळायला बागडायला लागतो. हे आरोग्यासाठी चांगलं असतं. या सुंदर बागा आणि त्याचबरोबर इथं असणारी लाजाळूची झाडं. ही बघा, ही कमळ फुले, हा निसर्गरम्य परिसर आणि हे कोयना धरण, म्हणजे त्याचा थोडासा भाग आहे. पण खरंच इथं आल्यानंतर खूप बरं वाटलं. हा आमचा पहिला स्पॉट आहे जिथं आम्ही फिरायला आलो. इथून पुढं आमचा प्रवास चालू होतोय. हे बघा, वाघाला दम देताना आमच्या वहिनी, वाघ सुद्धा घाबरलेला आहे. बघा, आमचा भरत घाबरतो तसाच. चिपळूणमध्ये पहिला मुक्काम केल्यानंतर आम्ही पुढे निघालो, तर वाटेत आम्हाला दुपार झाली, ऊन होतं खूप. मग त्यामुळे आम्ही वडवई नावाचं एक गाव होतं, त्या गावामध्ये इथं एका ताईंनी आम्हाला राहण्यासाठी दिलं. ते बोलले की जेवण करा, राहा, विश्रांती घ्या आणि ऊन उतरल्यानंतर जावा. पहा, खरंच कोकणची माणसं खूप चांगली, साधी भोळी आणि प्रेमळ असतात, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आणि त्याचबरोबर आम्ही इथं मस्त जेवण केलं, लहान मुलांनी एन्जॉय केला. आणि हे पहा, त्यांचं सुंदर असं जुन्या पद्धतीचं घर, जे घर पूर्ण वापरायला आम्हाला दिलं. खरंच त्यांचं मनापासून आभार. आणि काही लोक असे असतात जे खरंच खूप चांगले असतात, याचं उत्तम उदाहरण त्यांना बघून समजेल. पाहण्यासाठी आम्ही तिथंच एक बावडी बघायला गेलो. ही बावडी बघा, खूप खोल आहे. आणि बघा, हे बघा सुंदर असं फुलपाखरू. हे बघा फुलपाखरू. मग आम्ही मस्तपैकी हापशाचं पाणी घेतलं, जेवलो आणि डायरेक्ट गणपतीपुळे. आणि गणपतीपुळ्याच्या या समुद्राचं दृश्य पाहून खरंच मन खूप आनंदित झालं. आणि ही पोरं बघा, समुद्राचा आनंद घेताना, या समुद्राच्या लाटा. आणि खरंच सांगतो, आयुष्यात अशी वेगवेगळी ठिकाणं फिरायला पाहिजेत, ज्यानं डोक्यावरचं टेन्शन कमी होतं, ताण कमी होतो आणि आपल्याला रिलीफ वाटतं. हे बघा, खूप मस्त असं एन्जॉय करताना ही सगळी फॅमिली आहेत आणि समुद्राच्या लाटामध्ये खूप सुंदर असं मस्त उन्हाच्या तडाक्यामध्ये गार वाटतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं. खूप एन्जॉय केला. म्हणजे हे समुद्रातनं बाहेर निघायलाच तयार नव्हते. हा बघा, अभि, हा मला म्हणत होता की ही असली कसली नदी आहे एवढी मोठी. त्याला म्हटलं, बाबा ही नदी न बरं, हे समुद्र आहे, समुद्र. एवढा मोठा. त्याला कळलं ना, त्यानं छोटी नदी, तलाव बघितला होता. त्याच्या आयुष्यातला हा पहिला समुद्र आहे. नंतर आम्ही जरा नेवसे गावामध्ये गेलो. आता कशासाठी गेलो हे सांगायला लागेल तुम्हाला. आम्ही, आपला रिक्षा होता म्हणून असंच कुठं पण भटकत होतो, इकडं जा तिकडं जा, हे फिर ते फिर. तर खास आजी माझी ताडी माडी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही गेलो होतो. आणि ही बघा, ही नारळ झाड आहे आणि ही सुपारीची झाड आहे. हे नारळ आहे आणि हे सुपारीचं झाड आहे. सुपारी म्हणजे आपण खातो किंवा देवांच्या ह्याला ठेवतो. ही बघा सुपारी दिसते का, हे असं छोटंसं फळ असते, त्याला सोलून म्हणजे त्याला गरम करावं लागतं असं काहीतरी मी ऐकून आहे.
गरम पाण्यात उकळावं लागतं आणि नंतर त्याच्यानंतर ओका हे असं काढून प्रॉपर आत अशी सुपारी असते. मी तुम्हाला दाखवतो ओका ही अशी सुपारी, बरोबर का. नंतर गणपतीपुळ्याच्या मंदिरात निघालो. हे बघा, अभिला कुणाची गरज नाही, कोणीही सोबत भेटू दे, निघाला. आता मंदिरात आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो आहे. सकाळी लवकर म्हणजे आदल्या दिवशी गेलो, समुद्र फिरलो, राहिलो आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करून बाप्पाच्या मंदिरात गेलो आणि तिथं बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी आम्ही पोहोचलो. तर ही बघा बाप्पांची मूर्ती आहे. हे सुंदर असं मंदिर समुद्राच्या कडेला, डोंगराच्या कडेकपारीत बसलेलं मस्त असं गणपतीपुळे मंदिर आहे. त्यानंतर आम्ही उंठावरती बसलो आणि असं बराच एन्जॉय केला. समुद्रकिनारी फिरण्याची आणि तिथं सफर करण्याची मजा वेगळीच आहे. हे दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही समुद्रावर आलो आहे आणि रात्र झाली. मग त्यानंतर आम्ही जरा जेवलो वगैरे आणि शतपावली करायला गणपतीपुळ्याच्या इकडच्या तिकडच्या गल्लीतून आम्ही फिरत होतो. खूप मस्त वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही निघलो. रत्नागिरीच्या दिशेकडे कूच करताना आम्हाला आरेवारे बीच हा समुद्र दिसला. या समुद्रावरती आम्ही गेलो आणि तिथं मस्तपैकी असा एन्जॉय केला. पुन्हा एकदा समुद्रामध्ये पोहण्याचा म्हणजे आंघोळ करण्याचा आनंद घेतला आणि नंतर आम्ही जेवणाच्या तयारीला लागलो. मग इथं अशी खूप सुंदर अशी ऊटीसारखी झाडं आहेत, ज्या झाडांच्या इथं सावली आहे, सुंदर परिसर आहे. इथं आम्ही थांबलो आणि आम्ही आमच्या जेवणाच्या तयारीला लागलो. हा छोटासा गॅस टाईप बाटला आम्ही नेला होता सोबत, कारण आम्हाला सकाळपारी मॅगी नाश्ता किंवा असं जेवण लागायचं. मग ते हॉटेलमध्ये खूप महाग भेटायचं ना, आपल्याला पाहिजे अशी चव किंवा टेस्ट भेटत नव्हती किंवा मनासारखं जेवण भेटायचं नाही. मग आम्ही हा बाटला नेला होता, पातेलं नेलं होते, वेगवेगळे साहित्य नेलं होतं, मसाला तांदूळ वगैरे तिथूनच खरेदी करायचं. आणि मस्तपैकी अंड्याची भुर्जी आम्ही आत्ता करतोय. ही पहा, राईस, अंड्याची भुर्जी आणि मस्तपैकी असं जेवण केलं आम्ही सगळे एकत्र मिळून. खूप मस्तपैकी इथं जेवलो, थोडा वेळ तिथेच थांबलो, विश्रांती घेतली आणि कपडे पण धुतले, कारण आम्हाला 2 दिवस इथं पोचायला झाले होते. त्यामुळं जुने असणारे कपडे, वापरले कपडे धुतली, वाळत टाकली. अजून एकदा समुद्र फिरलो निवांत. लहान मुलांना तिथं चटई वगैरे टाकून झोपवलं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. पुन्हा निघलो पुढच्या प्रवासाला. हे बघा नेवसेगाव आणि हे ताडेमाडे संघटनेचे अध्यक्ष जे खूप एन्जॉय करताना, खरं तर खूप एन्जॉय करतात इथं. ताडेमाडे पिताना होणारा आनंद हा तेच सांगू शकतात. कुणाचा आनंद कुठे तर कुणाचा आनंद कुठे, पण आपण आनंदानं जगलं पाहिजे एवढं मात्र खरं. होण्याचा तडाखा असल्यामुळं आम्ही जाईल तिथे समुद्रात पवायला खेळायला जायचंच. ही बारकी पोरं तर बघा, समुद्र बघितला की डायरेक्ट पळत तिकडंच. आम्हालाच भ्या वाटायचं काय करतात आणि काय नाही. पण हे बघा, समुद्र दिसला की एक नंबर. त्याची काय गरज नव्हती कशाची, निस्ता समुद्र पाहिजे असं म्हणत होतं. आणि खरंच कोकण किनारपट्टीचा हा समुद्र म्हणजे खरंच स्वर्ग सुखाचा आनंद आहे. इथं खूप बरं वाटतं, रिलीफ वाटतं, टेन्शन विसरल्यासारखं वाटतं आणि छान. हे बघा काय काय शिंपल्या, शंख शिंपल्या गोळा केल्या, बोटी बघितल्या त्यांनी, मनसोक्त पोहलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो समुद्राच्या दगडावरती याच्यावरती. आणि आमची जी गँग आहे ना ती बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा शिंपल्या वगैरे, शंख शिंपल्या गोळा करायला आले ते. आणि समुद्र ज्याच्या त्याच्या नजरेत वेगवेगळा आहे. कुणासाठी वाईट आहे तर कुणासाठी चांगला आहे. पण ह्या बघा समुद्राच्या लाटा किनाऱ्यापाशी पोहोचेपर्यंत खूप सुंदर दिसतात. आणि खरंच लाईफची मजा इथेच आहे. हो अभिनंदन. पाणी, समुद्र, जमीन नुसता पळत होता बघा. इकडं पळ तिकडं पळ, हे कर, थांबायचं नावच घेत नव्हता. समुद्र बघून तर असं झालं होतं की आभाळ त्याला ठेंगणं वाटत होतं. हे बघा आमचं बी ऐकत नव्हतं. इकडं पळ तिकडं पळ, हे कर ते कर. या वेगळ्या अशा गाडीची राईड या भावाभावांनी घेतली आणि खरंच खूप दूरपासून समुद्राच्या किनाऱ्यापासून फिरत आले. नंतर हे बघा आम्ही टायटॅनिक पोज देता आली नाही आम्हाला नावेमध्ये बसल्यामुळं, कारण आपले भरत भाऊ बेले नावातून उतरले. मग आम्ही आपलं असं पाण्यात पोज दिलं. हे बघा गाडीमध्ये मस्त फिरण्याचा आनंद त्यांनी घेतला आणि सर्व मुले किनाऱ्यावर मस्त अशी झोपली. आणि घरात पाणी शिरलं हे उशिरानं कळलं. हे बघा तिकडचा म्हणजे मला काय सांगता येणार नाही यांना काय म्हणतात, पण थोडक्यात असे वेश करून ते गावातून फिरत होते. आणि नंतर आम्ही
इथं आलो. रत्नदुर्ग शिवसृष्टी खरंच खूप बघण्यासारखे आहे. हे रत्नागिरीमध्ये आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी रत्नागिरीला गेल्यानंतर नक्की पहा, कारण इथं इतिहासातल्या खूप चांगल्या गोष्टी बघण्यासाठी आहेत आणि खरंच शिकण्यासाठी आहेत. लहान मुलांना तर नक्की घेऊन जावा. शिवसृष्टी, रत्नदुर्ग शिवसृष्टी. त्यानंतर भगवती देवीचं मंदिर पाहिलं, जे खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप उंचावर रत्नदुर्गच्या समोरच मंदिर आहे. बघा इथून ते चमकते ते रत्नदुर्ग शिवसृष्टी आणि तिथंच मंदिरात बघितलं. त्यानंतर रत्नदुर्गमध्ये छोटे छोटे वेगवेगळे म्हणजे असे दृश्य बनवलेत. ती दृश्यसुद्धा बनवली, म्हणजे मातीची मूर्ती असतील किंवा हे असतील. हे बघा पूर्ण अशी रत्नदुर्ग शिवसृष्टी आहे. हे आमचे तीच भरत भाऊ, ती पाठीमागे लपले ती मधुरा, अनमोल आणि हे आपले महाराज. आणि त्याचबरोबर ही बोट आहे, खूप सुंदर अशी बोट. ही महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आहे. खरंच मूर्ती बघूनच इथं भारावून जात आहे. त्यानंतर आम्ही बाजारपेठेत आलो. ही पावस या गावची बाजारपेठ आहे, पावसची बाजारपेठ. आम्ही इथं चटणी वगैरे, मसाला, परत भाजीपाला काय असेल तो घेतला आणि त्याचबरोबर रस पिलो. हा बघा रुसला आहे, कैवल्य रुसला आहे. त्यामुळं काय नाही, आम्ही भाजीपाला घेऊन नंतर तो गाडीमध्ये ठेवला आणि नंतर इथं एक सुंदर असं मंदिर आहे स्वामींचं. जे मंदिर खूप सुंदर आहे, म्हणजे स्वामी समर्थ नव्हे, हे दुसरे स्वामी आहेत, पण मंदिर खूप छान आहे. आणि 12 नंतर पुढे प्रसाद असतोय, महाप्रसाद असतोय. आणि त्याचबरोबर इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्याचबरोबर भक्तिमय वातावरण आणि अशा सुंदर ठिकाणी आम्ही फिरायला आलतो. पहिल्यांदा असं पाय धुण्यासाठी त्यांनी चांगली सोय केली आहे. पाय धुवून नंतर मंदिरात प्रवेश करायचा आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप सुंदर वाटेल. हे पहा मंदिर, मंदिराचा गाभारा. आणि हे पहा मंदिर आहे. मंदिराच्या अजून थोडंसं बाहेरच आहे आपण. मंदिराचा हा परिसर आहे. आणि नंतर आम्ही इकडं तिकडं मंदिराचा परिसर पाहिला. खूप भक्तिमय वातावरण होतं, खूप शांत, चांगलं. आणि खरंच तुम्ही रत्नागिरी साईडला गेला तर या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. नंतर आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केला, मंदिरात दर्शन घेतलं. स्वामी इथं राहत होते. हे कौलाचं सुंदर घर, म्हणजे स्वामी इथं भक्ती करायचे. पंढरपूरच्या पांडुरंगाचे खूप मोठे भक्त होते. ही त्यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही परत शेजारीच असणारी एक छोटी नदी, म्हणजे जी थोडंच पाणी राहिलं होतं, तिथे गेलो, थांबलो. नंतर मस्त नदीत भांडे वगैरे धुतली. हे बघा मासे, छोटे मासे. मग मुलांनी मासे पकडण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या चालवल्या. कुणालाही मासे घावले नाही, पण कैवल्यला एक मोठा मासा घावला आणि अभिनंदन अनमोल यांना 4 छोटे मासे घावले. असे आम्ही मासे छोटे बाटलीत भरून नंतर आमच्या प्रवासाला निघालो. ही बघा कोकणकडची घरं किती सुंदर आहेत. मस्त असा लाकडी तट्ट्या आहे, बाजूनं अशी नदी गेले, घरं वगैरे ते काय. आणि नंतर आम्ही मग प्रवासाला पुन्हा पुढच्या निघालो. हे बघा समुद्राची खाडी. हे तिकडचं सण आहे, उत्सव काहीतरी. मग आम्ही आलो मार्लेश्वर मंदिराच्या दर्शनाला. हे बघा मंदिराच्या दर्शनाला पोरं पाक पुढं पळत होती आणि आम्ही जी मोठी होती दमलो होतो. हे अभिनंदन बघा, सगळ्यात पुढं आहे, सगळ्यात पुढं. दमला बिमला असली काय भानगडच नाही त्याच्याकडं. ते बघा आता कुठं पोहोचला, पाक वरते नुसती हात करतोय का पळाला. हा हे अभिनंदन आहे. दमत नाहीत, काय नाही, पुढं पळते. ही बघा आता मुद्रा गेली. ह्या एवढ्या पायऱ्या, जवळजवळ 300-400 पायऱ्या. हे बघा पायऱ्या न वेगवेगळी ट्रिक, म्हणजे दमू नये म्हणून ही वाकडे तिकडे चालायला लागल्या, पण ह्यानंच जास्त दमते. तर आमचा अनमोल बघा आत्ताच दमला ना. आम्ही असं चालत अखेर जरा जवळ पोहोचलो. आणि हे मार्लेश्वरचं सुंदर असं ठिकाण आहे, डोंगराच्या मध्यभागी वसलेलं. पावसाळ्यात खूप मजा येते. पावसाळ्यात हिरवगार, आजूबाजूनं पाणी आणि खूप भक्तिमय वातावरण असतं. आणि खरंच हा परिसर खूप शांत, सुंदर, भक्तिमय आहे. मार्लेश्वर देवस्थान मारळ इथं आपण आलोय. हे बघा बाहेरचा परिसर आहे, हे बाहेर. आणि नंतर आम्ही इथं मार्लेश्वरच्या मंदिरात आज जायला निघालो आणि मग आम्ही आत प्रवेश करतोय.
मंदिराच्या आतला परिसर पहा, खूप शांत सुंदर अशी शिवलिंगाची पूजा केलेली आहे. आणि त्याचबरोबर भोलेनाथाच्या या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावर एकच वाक्य सुचलं, हर हर महादेव. तर हे पहा, हा झरा आहे जो झरा 12 महिने वाहतो. आता थोडासा कमी आहे, पण पावसाळ्यात इतका सुंदर मनमोहक असतो की आपण बाहुबली पिक्चर बघितलाय ना, त्या पिक्चर सारखा हा झरा आहे. आणि इथं आम्ही पावसाळ्यात आल्यानंतर आंघोळ केली होती. खूप मजा येते, खूप मस्त वाटतं. आजूबाजूला हिरवगार निसर्ग असतो आणि त्याच्यामधून खूप असं सुंदर पाणी वाहत असते. आणि इथं आम्ही गेलो होतो, पण आता जाणं शक्य नव्हतं, उन्हाळा होता आणि फॅमिलीतून पाणी थोडं कमी होतं. पण हे खूप सुंदर परिसर आहे आणि बघायसारखा. मार्लेश्वर भक्तिमय आणि चांगला परिसर आहे, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा भेट द्या. भरत, वहिनी आणि खास रिक्षावाले माने यांनी पुन्हा एकदा मार्लेश्वराच्या तीर्थक्षेत्रात नारळ फुलं घेऊन भेट देण्याचं ठरवलं.